अजित पवार हे तुमचे 2014 पूर्वीचे वस्तादच होते. आता या निमित्तानं अजितदादा विरुद्ध पैलवान महेशदादाशी एक लढाई पाहायला मिळणार आहे. पहिली गोष्ट वस्ताद म्हणून आता की महानगरपालिकेला पोखरलं, महानगरपालिकेला लुबाडलं, महानगरपालिकेला कर्जबाजारी केलं. इथल्या स्थानिक भाजपच्याला सत्तेची मस्ती आहे, नशा आहे, माज आहे, असे जे आरोप इतक्या आक्रमकपणे या ठिकाणी अजितदादांनी केले आहेत. आणि ते असं म्हणतात की इथल्या स्थानिकांना राक्षसी भूक आहे जी मला पाहवत नाहीये. अहंकाराच्या माध्यमातून वक्तव्य येतात 100%. भ्रष्टाचार केला काय आपल्या लेखाचे पराक्रम पहा. पिंपरी चिंचवड मधल्या भ्रष्टाचारी आका मला संपवायचा आहे. कुणाकडे त्यांचा रोग दिसतोय तुम्हाला? महाराष्ट्राचा तुम्ही आका जसं आहे, म्हणताय की- महाराष्ट्राचा आका आहे, ते महाराष्ट्राचा आका आहे. मला पिंपरी चिंचवड ते महाराष्ट्राचा आका आहे. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये येत असेल तर त्या माणसाने भ्रष्टाचार बोलू नये. त्या आरोपांना उत्तर नेमकं कोण देणार? त्या आरोपांना पिंपरी चिंचवड महापालिकेचं प्रशासन ते आणि मी असं आपण तिघांना बसवा. आव्हान पाहिलं मी स्वीकारले, त्यांनी आव्हान दिलंय, मी स्वीकारले, तर मग होऊ द्या काय व्हायचं ते, मी पण काढतो मग सगळं. अजितदादा, महेशदादा आणि महानगरपालिका असं तिघांनी समोर बसून ते सिद्ध करायचं. सिद्ध करा, तुमचं पण चॅलेंज आहे. सिद्ध करा. महापालिकेने असं बसायचं की प्रशासनाने असं बसायचं आणि सांगायचं की हे नियमाचे उल्लंघन केलंय, याच्यात महेश लांडगेचा हस्तक्षेप दाखवा त्यांनी. महेश लांडगेंनी फोन केलाय, महेश लांडगेंनी काय केलंय असं दाखवा त्यांनी. पत्रकार परिषद घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भाजपनं लुटली, ते पिंपरी चिंचवड शहरातील भ्रष्टाचाराचा आका मला संपवायचा आहे असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला. आणि आता या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापालिकेच्या आखाड्यात पैलवान आणि आमदार महेश लांडगे यांना उतरवलेलं आहे. दादा, खरं तर अजित पवार हे तुमचे 2014 पूर्वीचे वस्तादच होते. आता या निमित्तानं अजितदादा विरुद्ध पैलवान महेशदादाशी एक लढाई पाहायला मिळणार आहे. पहिली गोष्ट वस्ताद म्हणून आता, आणि दुसरी गोष्ट अजितदादा विरुद्ध महेशदादा ही लढाई मला तर योग्य वाटत नाही. ही लढाई लोकांच्या विकासाच्या मुद्द्यावर असली पाहिजे असं मला वाटतं. तर वैयक्तिक हेवे दाव्यासाठी निवडणूक असली पाहिजे आणि वैयक्तिक कुणाबद्दलही म्हणजे त्यांनी माझ्यावर बोलणं आणि निवडणुकीला सामोरं जाणं हे काय मला योग्य वाटत नाही. आणि शहरातल्या लोकांना पुढं काय देणार आपण त्याच्या संदर्भात बोलावं, एवढंच माझी अपेक्षा असणार, दुसरी काय असणार अपेक्षा. परंतु दादा, ज्या पद्धतीने आरोप केले की महानगरपालिकेला पोखरलं, महानगरपालिकेला लुबाडलं, महानगरपालिकेला कर्जबाजारी केलं, इथल्या स्थानिक भाजपच्याला सत्तेची मस्ती आहे, नशा आहे, माज आहे, असे जे आरोप इतक्या आक्रमकपणे या ठिकाणी अजितदादांनी केले आहेत. आणि ते असं म्हणतात की इथल्या स्थानिकांना राक्षसी भूक आहे जी मला पाहवत नाहीये. मी पिंपरी चिंचवडकर म्हणून मला नक्कीच स्वाभिमान आहे. आणि त्यांनी जे काय आरोप केले मला असं वाटतं ते नैराश्यातून केलेले आरोप आहेत. म्हणजे मी ज्यांनी महानगरपालिका स्थापन केली अण्णासाहेब मगरांपासून तर आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांचं योगदान आहे त्यांना कधीच एवढा अहंकार नव्हता. तेवढा दादांना अहंकार आहे म्हणायचं. अहंकाराच्या माध्यमातून वक्तव्य येतात 100%. नैराश्य 100% सांगतो. जे जे त्यांच्याबरोबर आले त्या सगळ्यांना त्यांनी संपवलं आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी बोलावंच नाही. मला तर असं स्पष्ट वाटतं. का म्हणजे भारतीय जनता पार्टीत आले म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ना, 2014च्या आधी प्रत्येक भाषणं त्यांची काढा भारतीय जनता पार्टीवर बोलत होते. भारतीय जनता पार्टीत येणे मग असं काय त्यांना अचानक स्वप्न पडलं का भारतीय जनता पार्टीत जावं आपण म्हणून? कारण काय त्यांना भारतीय जनता पार्टीत यायचं? त्यांना विचारा ना तुम्ही भारतीय जनता पार्टीत का आले? विचारधारा आवडली म्हणून आले का आपलं काय लपवायचं म्हणून आले? विचारा त्यांना. काय त्यांना काय लपवायचं? त्यांचा भ्रष्टाचार काय आता अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. तर आम्ही बोलत नाही, आम्हाला काही मर्यादा आहेत, आम्हाला त्या पण एकदम काढायचंच म्हणलं तर मग माझा जो उद्देश आहे निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरातला नागरिक केंद्रबिंदू समजून झाली पाहिजे. वाढत्या पिंपरी चिंचवडची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून झाली पाहिजे. याच्यासाठी ती निवडणूक झाली पाहिजे. हा मोठा झाला आणि तो मोठा झाला आणि अमुक झाला आणि यांनी अमुक केलं, भ्रष्टाचार केला काहीतरी त्याला एव्हिडन्स असतात का नाही, पुरावे असतात का नाही? आमच्याकडे पुरावे आहेत त्यांचे. का बरं आला भाजपमध्ये? विचारा त्यांना. म्हणजे तुम्ही का आला भाजपमध्ये? 70,000 भाजपमध्ये? आता 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा. ऐका या मागल्या महिन्याभरामध्ये आपल्या लेखाचे पराक्रम पहा.
आपल्या लेखाचे पराक्रम पहा. आम्ही बोलू शकतो, आम्हाला फक्त मर्यादा आहेत. आमच्या नेत्यांनी सांगितले महायुतीतल्या कुठल्या नेत्यांवर बोलायचं नाही. पण यांना जर लईच नैराश्य आला असेल, म्हणजे लईच जर यांना अहंकार आला असेल, तो अहंकार एक स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर म्हणून मी उत्तर देऊ शकतो. स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर म्हणून गेले 25-30 वर्ष सत्ता करताय तुम्ही, सत्ता इथं हे करताय आणि स्वतःला कारभारी समजताय. आम्ही कारभारी समजत नाही. आम्ही लोकसेवक आहे, आम्ही लोकसेवक आहे, आम्ही जनसेवक आहे. कारभारी म्हणून आम्ही तर कधी काम केलं नाही. कारभाऱ्याची उपमा ही तुम्हालाच योग्य राहते. ते काय आलंय, प्रायव्हेट कंपनी नाही भारतीय जनता पार्टी, प्रायव्हेट कंपनी नाही आहे ही, कुठल्या एका पारिवारिक पार्टी नाही आहे ही, एक राष्ट्र इथं जोपासणारी पार्टी. इथं पारंपरिक, आता मला मर्यादा सोडायला लावायचा जर त्यांना एवढाच आहे, उद्या मी पिंपरीमध्ये बोलणार आहे काय बोलायचे ते. त्यांनी काल पिंपरीमध्ये जे आरोप केले ना, मी उद्या पिंपरीमध्ये स्वतः जाऊन बोलणार आहे. दादा, त्यांनी एक काल मोठा आरोप आणि गंभीर आरोप केला की पिंपरी चिंचवडमधल्या भ्रष्टाचारी आका मला संपवायचा आहे. कुणाकडे त्यांचा रोग दिसतोय तुम्हाला? मला नाही सांगता यायचं. कदाचित त्यांच्याबरोबर पण भरपूर आका आहेत. ते स्वतः आका आहेत, ते स्वतः पण आकाच आहेत ना. त्यांच्याकडे किती मोठे मोठे स्वतःच्या कुटुंबामध्ये त्यांनी भ्रष्टाचार पाळा मोठा केलाय. मग त्यांनी बाकीच्यांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या घरातल्या आपण स्वतः आका आहेत हे तरी जाहीर करा ना म्हणावं. तुमच्या पोराकडे बघा, तुमच्या कुटुंबाकडे बघा. आता अख्खे पेपरला चाललंय. काल ते एकाने माहिती काढली, अजून ती पण माहिती आता उद्या आम्ही जाहीर करू. मग बोला बघा, एक लक्षात घ्या. माझ्या राजकीय प्रवासामध्ये मी या शहराच्या प्रत्येक विकास कामामध्ये शहरातल्या नागरिकांच्या सूचना आणि शहरातल्या नागरिकांच्या समस्या याच्यावर काम केलंय. मी कधीच कुणा आरोप केला नाही. माझ्यावर इतक्या खालच्या दर्जाचे आरोप झाले पण मी कधी केले नाही. आता काय झालं माहिती आहे का, ह्यांना थोडंसं नैराश्य आले. म्हणजे तिकीट मागायला कोण येत नाही आपल्याकडं पदं मागायला कोण येत नाही. अहो, साधा प्रभागाचा सदस्य व्हायला कोण त्यांच्याकडे जात नाही. आजची परिस्थिती अशी आहे, महानगरपालिकेच्या ह्याच्यात दाखवा 128 उमेदवार, त्यांचे दाखवा ना 128 उमेदवार. आज त्यांना एक लक्षात घ्या, लोकांना कळालेलं आहे, एक जर एखादा माणूस आपलं स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये येत असेल तर त्या माणसाने भ्रष्टाचारावर बोलू नये. मी पण दादा ठीक आहे, म्हणजे त्यांनी पण महाराष्ट्राचा आका आहे ते, महाराष्ट्राचा आका आहे. मला पिंपरीचं ते महाराष्ट्राचा आका आहे. असे किती आका त्यांनी असे किती भ्रष्टाचारी त्यांच्या हाताखाली काम करतात. अरे स्वतः भ्रष्टाचारी, त्यांनी काय आमच्यावर बोलावं? आता बरोबर आहे तुमचं, म्हणजे त्यांनी पण भ्रष्टाचार केला असं तुम्ही म्हणताय. आता त्यांचा भ्रष्टाचार झाला ते तुम्ही आरोप करालच, परंतु त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांचं काय? त्या आरोपांचं उत्तर शहरवासियांना पण मिळणं अपेक्षित आहे. ऐका, मला आरोप सांगा, चला सांगा आरोप. ते म्हणले की 40,000 कोटींचा शहरात विकास केलाय, तर तो विकास दिसत नाहीये. ठेवी ज्या आहेत त्या कमी झाल्या, कर्ज जे आहे ते या ठिकाणी महानगरपालिकेवरती झालं, दायित्व जे आहेत ते या ठिकाणी कमी झाले. हे जे काही आरोप त्यांनी केलेले आहेत, तर त्या आरोपांचं काय? त्या आरोपांना उत्तर नेमकं कोण देणार? त्या आरोपांना पिंपरी चिंचवड महापालिकेचं प्रशासन, ते आणि मी, असं आपण तिघांना बसवा. पिंपरी चिंचवड महापालिकेचा आपण समोर बसू. 2001 पासून 2017 पर्यंत, 2017 पासून तर 2022 पर्यंत, म्हणजे आतापर्यंत 2019 ते 2022, 2019 ते 2022 हे त्यांच्याकडेच होतं. परत मध्ये 1 वर्ष ते विरोधात बसले, परत भाजपमध्ये आले. आतापर्यंत पालकमंत्री तेच आहेत आणि राज्याचं राष्ट्रीय नेतृत्व करणारे नेते आहेत ते, राष्ट्रीय एका जबाबदार पक्षाचे अध्यक्ष आहेत ते. त्यांनी या संदर्भात बोलायचं असेल, कुणाच्या चिठ्ठ्या वाचून, कुणाचं लिहून दिलेलं वाचून मला अपेक्षित नाही की त्यांनी बोलावं म्हणून. कुणी लिहून दिलं असं वाटतं? दिला असेल कुणी. त्यांच्याकडे लय चाणक्य आहेत, ते चाणक्याच्या त्यांनी फक्त एक फार मोठी चूक केली. पैलवानाच्या नादी नव्हतं लागाय पाय. कुणी पण, ज्यांनी पण केलं, ज्यांनी आमच्या विरुद्ध आरोप केला ना, त्याला आम्ही प्रूफ देऊ. मी पैलवान आहे, मी मातीशी निगडीत असलेला माणूस आहे. मला या पिंपरी चिंचवडकरांचा स्वाभिमान आहे. मला त्यांनी समोरासमोर बसावं, प्रशासनाच्या समोर बसून ते सांगतील, ते जे आरोप असतील तर ते आरोप त्यांनी सिद्ध करावेत. ज्या नियमाच्या आधारावर महापालिका चालते त्या नियमाचं उल्लंघन करून जर कुठलं काम केलं असेल प्रशासनानं किंवा त्याच्यामध्ये कुणी हस्तक्षेप केला असेल त्यांनी सिद्ध करावं. त्यांनी फक्त मोघम आरोप करू नये. आरोप करण्यावर ते म्हणतात पुरावे आहेत, दाखवा ना. मग पुरावे तुमच्याकडे द्या, पुरावे आहेत तर तुम्ही दाखवा मला पुरावे, मी लगेच त्याला उत्तर देतो. पुराव्याच्या अभावी बोलतात आणि
त्यांच्यासारख्या एका एवढ्या वरिष्ठ नेत्याकडनं, एवढे वर्ष राजकारणात प्रगल्भ अनुभव असलेल्या नेत्याने कुणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून काम बोलणं चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोप तर कुणी करतं. माझ्यावर तर फार मोठे मोठे आरोप झाले, लंडनला आहे, अमुक येतं, मी कुणी दाखवलं का? ते नाही दाखवलं. आमच्याकडं तर पेपरला न्यूज आल्यात हो, मुलाच्या पेपरला न्यूज आल्यात, तुमच्या न्यूजला पेपर. तुम्ही ज्यांच्यावर आता युती केली आहे त्यांनी तर कसले कसले आरोप केलेले, म्हणजे त्यांच्याबरोबर राहणाऱ्या पक्षात महाविकास आघाडीतल्या लोकांनी अनेक आरोप केले. मी सभागृहात, ज्या सभागृहात ते वरिष्ठ सदस्य आहेत, फार ज्येष्ठ सदस्य आहेत, त्या सभागृहात मी पण आहे. मी कधीच बोललो नाही आपण ऊर्जा मंत्री असताना काय केलं, आपण अर्थमंत्री असताना काय केलं, आपण आता महसूल मंत्री, आपण पाटबंधारे विभागात काय केलं, मी कधीच बोललो नाही. मी जर ठरवलं तर उद्या सभागृहात सुद्धा बोलन. पण मला महायुती म्हणून मला माझा धर्म पाळायचा आहे. मी महायुती म्हणून धर्म पाळतोय माझा. महायुती म्हणून आम्हाला काय बंधनं घातलीत, आम्ही ते पाळतोय. पण जर ह्यांना लईच अहंकार आला असेल तर तो अहंकार जिरवण्यासाठी पिंपरी चिंचवडकर म्हणून मी पण एकदा रस्ते उतरणार, मग मी पण माझं तोंड उघडणार, चालू करणार. म्हणजे तुम्ही आव्हान देताय त्यांना की अजितदादा, आव्हान महेशदादा, त्यांनी दिले, मी नाही दिलेलं. नाही पण अजितदादा, महेशदादा आणि महानगरपालिका आव्हान पहिलवानांनी स्वीकारले, त्यांनी आव्हान दिलंय, मी स्वीकारले. आणि जर त्यांना अशाच पद्धतीने जर राजकारण पुढे न्यायचं असेल, निवडणूक पुढे न्यायची असेल तर मग होऊ द्या, काय व्हायचे ते, मी पण काढतो मग सगळं, होऊ द्या मग काय व्हायचे ते. एकतर भ्रष्टाचार या आरोपावर, भ्रष्टाचार जे म्हणतायत त्या भ्रष्टाचाराचा कुठलाही एव्हिडन्स नाहीये, फक्त तोंडात आहे. तुमच्याकडे दिले का त्यांनी पत्रकारांना? मला तुम्ही सांगा, दिले का तुमच्याकडे? सांगा ना, दिले का? तुम्ही सांगा, चला नाजिम सर सांगा, तुमच्याकडे बोला, सांगा. पत्रकार दाखवा ना, ते दाखवा. तुमच्या हातात दिले का पुरावे? तुमच्या हातात दिले का पुरावे? मग ते पुरावे तुम्ही दाखवा. तुम्ही पण तेच सांगतो मी, तुम्ही पुरावे दाखवा. आणि जे मी बोलतोय ते पण टीव्हीला दाखवा. जर तुमच्याकडे पुरावे दिले असतील तर आम्ही बोलू. आणि त्याच्यात असं लिहिलं, त्यांनी कुठं म्हणले का की महेश लांडगेने असं केलं, अमुक अमुक असं केलं, अमुक अमुक तमुक? अरे हे सोडा ना म्हणा. आता हे जुनं राजकारण संपलं. ऐका, हे जुनं राजकारण संपलं. एखाद्याला नावं ठेवून आपली राजकीय पोळी बांधण्यापेक्षा काहीतरी समाजासाठी करा. 2031ला जवळजवळ 50 लाखाच्या पुढे लोकसंख्या जाणार पिंपरी चिंचवड शहराची. 2041ला 1 कोटीच्या पुढे जाणार पिंपरी चिंचवड शहर. त्याच्यावर बोला, आपण एकत्र बोलू, राज्य सरकार केंद्र सरकारकडे मागणी करू की हे शहर वाढतंय, आम्हाला या सुविधा पाहिजेत, या मूलभूत गरजा ताण पडणारी हे वाढू, याच्यावर बोलू ना. एक एवढा प्रगल्भ नेता माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर आरोप करण्यात आपलं इथली निवडणूक घालवते. अरे कधी कधी असं वाटतं की म्हणजे ह्यांना दुसरं काही शिकवलं का नाही. फक्त निवडणूक आली की 2014ला महायुती होते, लोकसभेचा उमेदवार होता त्यांचा राष्ट्रवादीचा, तेव्हा महेश लांडगे चांगला दिसत होता त्यांना. 24चा म्हणता तुम्ही? 2024चा आढळराव पाटील घड्याळाच्या चिन्ह उभे होते, तेव्हा महेश लांडगे बघ, तेवढं महेश लांडगे बघ, तेव्हा चालत होतं, तेव्हा महेश लांडगे गोड वाटत होता. आता काय महेश लांडगेला काटं फुटलं? मला सांगा, हे काय आहे माहिती का? जशी गरज लागेल तसं लोळणारी माणसं ती. भारतीय जनता पार्टीत का आले ते विचारा ना त्यांना. प्रश्न का? माझा प्रश्न आहे, भारतीय जनता पार्टीत त्यांनी का आले विचारा त्यांना. आता त्यांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप केले, तर तुम्ही म्हणताय की अजितदादा, महेशदादा आणि महानगरपालिका असं तिघांनी समोर बसून ते सिद्ध करा. तुमचं पण चॅलेंज आहे. सिद्ध करा. महापालिकेने असं बसायचं की प्रशासनाने असं बसायचं आणि सांगायचं की हे नियमाचे उल्लंघन केलंय, याच्यात महेश लांडगेचा हस्तक्षेप दाखवा त्यांनी. महेश लांडगेंनी फोन केलाय, महेश लांडगेंनी काय केलंय असं दाखवा त्यांनी. विनाकारण ना आरोप करण्यात त्यांना फार मजा आहे, विनाकारण आरोप करण्यात. आणि मी जे पुरावे काही माहितीच्या अधिकारामध्ये त्यांच्या विरोधात काढले, 70,000 कोटीचा जो आत्ता ते म्हणतात घोटाळा त्यांनी केला, मी परत त्यांच्याबरोबर गेलो, कोर्टात चालू आहे. महेश लांडगे दाखवा कोर्टात कुठं. महेश लांडगेची इंडिव्हिज्युअल कुणी केस केलेली दाखवा कोर्टात पुराव्यानिशी. त्यांच्याच विषयात जर कोर्टात जर एखाद्या व्यक्तीच्या विरोधात केस स्वीकारली जाती तर ते इव्हिडन्स असतात का ना त्याचे? कोर्ट काय जाऊन असं म्हणतं का की मी गेलो म्हणलं यांच्या विरुद्ध केस दाखल करा, म्हणजे केस लगेच दाखल होती. कोर्ट, सन्माननीय कोर्ट पण विचार करताना अरे काहीतरी तुम्ही पुरावे दाखवा. यांच्या विरोधात कोर्टात माणसं गेलेली आहेत, कोर्टात त्यांच्या नावानिशी केस आहे. काल परवा त्यांच्या मुलाचं नाव आलं, काल परवा त्या आमच्या एका समाजाच्या जागेसंदर्भात त्यांचं नाव आलं. आणि वेळोवेळी फक्त एखाद्याला बदनाम करून त्याच्या विरुद्ध षडयंत्र करायची ही भूमिका त्यांची आहे. त्यांना मीच मला नैराश्य आहे. तुम्ही म्हणता ना 2014च्या अगोदर, 2014ला त्यांनीच कबूल केलं ना काल की मी आमदार विधानसभा लढणार. हे तर मी 2009लाच ठरवलं होतं की मी लढणार म्हणून. त्यावेळेस पण त्यांनी मला सांगितलं थांब. 2014ला मी त्यांना पहिलंच सांगितलं होतं मला चेअरमन करा नाही तर काही करा.
मला चेअरमन कधी केलं सांगा बरं तुम्ही त्यांना विचारा. 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये त्यांनी मला चेअरमन केलं. म्हणजे तुम्हाला तिकीट द्यायचं नाही म्हणून. तिकीट द्यायचे आणि आचारसंहितेचे 45-60 दिवस गेले. पण ते म्हणतात मीच तुम्हाला मोठं केलं असं म्हणतात ते. परत विधान 1991ला ते खासदार झाले. त्यांना मोठं कोणी केलं? कुणी मोठं केलं? जनतेने मोठं केलं. कुणी केलं मोठं? जनतेने केलं. जनतेने मतदान नसतं केलं तर कसे मोठे झाले असते? सांगा मला. जनतेला काही आहे का नाही किंमत? मतदारांना काही किंमत आहे का नाही? मी मोठं केलं. अहो, ज्या चुलत्यांच्या नावात तुम्ही मोठे झाले त्यांचे नाही आले तर तुम्ही आम्हाला काय सांगताय? तुम्ही? त्यापेक्षा खोलात जाऊ नका. आपलं चाललंय तुमचं, तुम्ही विकासाच्या मुद्द्या बोला, आम्ही आमच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलतो. आमचा मार्ग एकदम सरळ आहे. आम्ही उगच ह्याच्यात दगड मारून अंगावर उडून घेत नाही. त्याच्याकरता तुम्ही तुमच्या मार्गाने जा, आम्ही आमच्या मार्गाने जातो. आणि जे सुज्ञ मतदार आहेत त्यांना भ्रमनिराश होईल त्यांचा. असं काही बोलू नका. त्यांना काय अपेक्षित आहे ते बोला. त्यांना काय अपेक्षित आहे बाबा, एवढी लोकसंख्या वाढणार आहे, एवढं वाहनं वाढणार आहेत, एवढे लोकांची हे आल्यानंतर शिक्षण संस्था कशा असल्या पाहिजेत, शैक्षणिक व्यवस्था कशी असली पाहिजे, रस्ते कसे असले पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर कसं असलं पाहिजे हे पाहिजे लोकांना. तुम्ही पहा ना, 2014ला त्यांनी एवढा माझ्या विरोधात प्रचार केला, माझ्या फार व्यंगचित्रापासून सगळे बोलले, तरी सुद्धा लोकांनी मला अपक्ष निवडून दिलं. का दिलं निवडून मला सांगा. 2019ला त्यांनी पूर्ण ताकद लावली तरी मला निवडून दिलं. का निवडून दिलं? 2024ला त्यांनी हे तिकडं पाठवले, तिकडं त्यांना उभं केलं, परत इकडे घेतलं तरी मला निवडून दिलं. तरी मी एक शब्द बोललो नाही. परत त्यांनी इकडे घेतलं. का घेतले? शहरातल्या कुठल्या पण छोट्या बारक्या एवढ्या मुलाला विचारलं की यांनी का केलं तरी सांगेल. त्याच्यापेक्षा त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावं. पुढे शहर वाढतंय, हे करतंय. फक्त ते घिसीपिटी जी काही स्क्रिप्ट आहे ना त्याच्यावर नाही बोललं पाहिजे त्यांनी. एवढा मोठा नेता आहे, आम्ही त्यांचा आदर करत राहू, पण त्यांनी पण पातळी नाही सोडली पाहिजे. तर महाराष्ट्राचा आका अजित पवार आहेत असा पलटवार पैलवान महेश लांडगे यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि जे त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत, भ्रष्टाचाराचा शहरातला आका संपवायचा आहे असं एक आव्हान या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. तर जे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत ते सिद्ध करण्यासाठी अजित पवारांनी समोर यावं. अजित पवार, महेश लांडगे आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी हे एकत्र बसतील आणि मग ठरवू कुणी नेमका भ्रष्टाचार केला आहे. आता अजित पवार हे चॅलेंज स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन शैलेश जाधव, नाजीमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.